नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDमध्ये विचारलेले प्रश्न पाहत आहोत. त्यांचं विश्लेषण आपण घेणार आहोत. आज आपण सामान्य बुद्धिमत्तेवरती जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचं डिटेलमध्ये विश्लेषण पाहणार आहोत. त्यापूर्वी जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आपण व्हिडिओला. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अगर एक कूट भाषा में मॉन्स्टर्स को NOMRTUSSUO के रूप में कूटबद्ध किया जाता है तो सोशियोलॉजी को किस तरह कूट किया जाएगा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सोडवताना अक्षरांचं याच ठिकाणी अदलाबदल केलेली आहे. जसं की इथं मॉन्स्टर्स हा शब्द आहे, यामध्ये काय घेतलं आहे, NO घेतलेला आहे. म्हणजे जे 2 आणि 3 नंबरचे शब्द आहेत त्यांना थोडंसं उलटं करून घेतलेलं आहे. तर आपलं येताना इथं कसं येईल, OC आहे ते CO सुरुवातीला येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आणि ऑप्शन नंबर 3 हे 2 ऑप्शन कट झाले. सुरुवातीला CO आणि CO या दोन्ही ठिकाणी आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की इथं MR घेतलेला आहे. M सुरुवातीचा शब्द आहे, त्यानंतर R हा शेवटून चौथ्या नंबरचा शब्द आहे. तर आता येत असताना कसं येईल, सुरुवातीला S येईल, त्यानंतर शेवटून LSL, COSL दोन्ही ठिकाणी आहे. परत OI हे बघायची काहीच गरज नाही, जेणेकरून इथे वेळ वाचवला होईल. बघण्याची गरज कुठं आहे, इथं YGO आहे आणि इथं GYO असा बदल आहे. मग YGO येणार की GYO येणार, तर इथे काय येणार आहे, YGO. मित्रांनो, एलिमिनेशन मेथडने अतिशय कमी सेकंदामध्ये उत्तर काढल्या जाऊ शकतं. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, असंगत का चयन करे, चक्रवात, सुनामी, बर्फीला तूफान, विस्फोट. असंगत का चयन करे, चक्रवात, सुनामी, बर्फीला तूफान आणि विस्फोट. तर या ठिकाणी विस्फोट हे आन्सर येणार आहे. चक्रवात, बर्फीला तुफान आणि सुनामी यामध्ये हवेचा संबंध आहे, पण विस्फोटामध्ये हवेचा काहीही संबंध नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न, नीचे दिए गए कथनों के बाद 2 निष्कर्ष और दिए गए हैं. यह मानते हुए कि कथनों में दी गई जानकारी सत्य है, भले ही वह सर्वज्ञात तथ्यों से भिन्न प्रतीत होती है, यह निर्णय करे कि कौन सा निष्कर्ष तार्किक और निश्चित रूप से कथन में दी गई जानकारी का अनुसरण करता है. कुछ धाराएं नहर है. आपण अगोदर डायग्राम काढून घेऊ. कुछ धाराएं, तर धाराएं काय आहेत, नहर आहेत. कुछ नहरें नदी है, तर कुछ नहरें काय आहेत, नदी आहेत. निष्कर्ष काय दिलेला आहे, तर निष्कर्ष दिलेला आहे कुछ नहरें धाराएं नहीं है. कुछ नहरें हे जे नहरे आहेत ते धाराएं नहीं है असं दिलेलं आहे. आणि कुछ धाराएं नदी आहे, धाराएं इथं आहेत आणि नदिया इथं आहेत. या दोघांचा काहीही संबंध नाही. पण कुछ नहरें धाराएं नहीं है, काही आहेत तर काही नाहीत. म्हणूनच केवळ निष्कर्ष एक अनुसरण करता है, हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, असंगत युग्म का चयन करे. असंगत कोणती जोडी आहे ती सांगायची आहे. 3 आणि 6, तर 3 ने 6 ला भाग जातो. 7 आणि 42, 7 ने 42 ला भाग जातो. 12 ने 128 ला भाग जात नाही. म्हणून ऑप्शन नंबर B आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच 8 ने 56 ला भाग जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक शाम सूर्यास्त से पहले एक मैदान में महेश और विक्रांत एक दूसरे की ओर पीठ करके खड़े हैं. अगर विक्रांत की छाया महेश के बिल्कुल दाएं बनती है तो महेश किस दिशा की ओर मुंह किए हुए है.
अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. महेश आणि विक्रांत हे दोघ जण आहेत आणि असं म्हटलेलं आहे कि विक्रांत और महेश एक दूसरे की ओर पीठ करके खड़े हैं. अगर विक्रांत की छाया महेश के बिल्कुल दाएं बनती है तो महेश किस दिशा की ओर मुंह किए हुए है. सूर्य मावळतो पश्चिमेला आणि त्याची सावली पूर्वेकडे पडते हे तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. आता महेश आणि विक्रांत हे एक दूसऱ्याच्या और पीठ करके खड़े. अगर विक्रांत की छाया महेश के बिल्कुल दाएं बनती है, विक्रांतची जी सावली आहे ती महेशच्या उजवीकडे पडणार आहे. आता ही पश्चिम दिशा आहे आणि संध्याकाळी सावली कुठे पडते? पूर्वेकडे पडते. विक्रांतची सावली महेशच्या एकदम कुठल्या हाताला पडणार आहे? उजव्या हाताला. मग उजवा हात या ठिकाणी येणार आहे. महेश असा थांबलेला आहे आणि विक्रांत असा थांबलेला आहे. विक्रांतची सावली महेशच्या उजवीकडे पडणार आहे. म्हणजेच महेशचं तोंड कुणीकडे आहे? तर उत्तरेकडे आहे. ऑप्शन नंबर डी प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो तीसरे पद से उसी तरह संबंधित है जिस तरह दूसरा पद पहले पद से संबंधित है. आता जर आपण इथं निरीक्षण केलं, जी आणि एच यामध्ये जो संबंध आहे तोच पुढल्या पदामध्ये संबंध असणार आहे. तर डी नंतर काय येणार? ई. सुरुवातीला ई 3 ठिकाणी आहे. ऑप्शन बी मध्ये नाही. एलिमिनेशन मेथडने गेल्यानंतर ऑप्शन बी कट होईल. राहिले 3 ऑप्शन. आता इथं के आहे, इथं जे आहे. 1+1 करायचा आहे आणि -1 करायचा आहे. तर इथं एच आहे म्हणजे काय येणार आहे? जी येणार आहे. दुसऱ्या ठिकाणी जी फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. इथं पण नाही आणि इथं पण नाही. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, निम्न 4 अक्षर समूह में से कौन सा एक इस समूह का हिस्सा नहीं है. कोणता हिस्सा नाही असं सांगितलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्ही निरीक्षण करू शकता, LORU यामध्ये +3 +3 आणि +3चा संबंध आहे. जर आपण HKMPचा विचार केला तर यामध्ये +2 +3 आणि +4 अशी रचना दिसेल. त्याचप्रमाणे BDFH मध्ये +2 केलेला आहे प्रत्येक वेळी. तर TUVW मध्ये प्रत्येक वेळी +1 केलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हा गट हा इतर अक्षरांसमूहाप्रमाणे सारखा नाही. म्हणजेच बी हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, सितारा स्टार तारकपुंज गैलेक्सी से उसी तरह संबंधित है जिस तरह शब्द वर्ड डैश से संबंधित है. तर वर्डचे संबंधित असणारा जर आपण बघितलं तर भाषा म्हणजेच लँग्वेज. यानंतर पुढील प्रश्न आहे, 4 लड़के ABC और D तथा लड़कियां EFG और H एक गोल मेज पर केंद्र की ओर मुखातिब होकर इस तरह बैठे हैं कि कोई भी 2 लड़की एक साथ नहीं बैठी है. म्हणजेच EFGH या ज्या मुली आहेत त्या जवळ असायला नको आहेत. FA और C के बीच में बैठी है. आपण डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूयात. 8 व्यक्ती आहेत. आता काय म्हटलेलं आहे की FA और C के बीच में बैठी है. F जी आहे ती A आणि C च्या मध्ये बसलेली आहे. जिसका मुंह B की ओर है. E G के दाई और दूसरे नंबर पर बैठी है. B और H के बीच में 2 व्यक्ति बैठे हैं जिसका मुंह E की ओर है. तर ज्या मुली आहेत त्या जवळ यायला नकोत. Cच्या जवळ आपण H घेऊ. H आणि B या दोघांमध्ये 2 मुली बसलेल्या आहेत. G के दाई और दूसरे नंबर पर बैठा है. G इथं E येणार, दाई और दुसरे नंबर पर बैठा है. आता शिल्लक कोण राहिलं? D.
तर सी के दाई और कोण बैठा किंवा बैठी है, तर यच म्हणजे मुलगी बसलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, नीचे दिए गए कथनों के बाद दो निष्कर्ष और दिए गए हैं. यह मानते हुए कि कथनों में दी गई जानकारी सत्य है, भले ही वह सर्वज्ञात तथ्यों से भिन्न प्रतीत होती है, यह निर्णय करे कि कौन सा निष्कर्ष तार्किक और निश्चित रूप से कथन में दी गई जानकारी का अनुसरण करता है. कुछ शिक्षक प्रधानाचार्य है, कुछ प्रधानाचार्य शिक्षित है. आपण डायग्राम काढून घेऊ. कुछ शिक्षक प्रधानाचार्य है और कुछ प्रधानाचार्य शिक्षित है. अशा प्रकारची ही डायग्राम बनलेली आहे. अशी ही डायग्राम ही बनू शकते. शिक्षक, प्रधानाचार्य आणि शिक्षित. निष्कर्ष बघू. कुछ शिक्षक शिक्षित है, कुछ शिक्षक शिक्षित है. या ठिकाणी चुकीचं पण या ठिकाणी बरोबर येणार आहे. कोई भी शिक्षित व्यक्ति शिक्षक नहीं है, कोई भी शिक्षित व्यक्ति शिक्षक नहीं है. इथं बरोबर आलं, पण इथं चुकीचं आलं. आपण हे दोन डायग्राम का काढले, तर ऑप्शनमध्ये किंवा जर दिलेला असेल यातून निष्कर्ष एक या निष्कर्ष दोन अनुसरण करता आहे, म्हणजे एक तर एक बरोबर असेल किंवा दोन बरोबर असेल. आपण दोन्ही डायग्राममध्ये पाहिलं, म्हणून ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. जेव्हा किंवाचे वाक्य येतील असे अपवादात्मक, तेव्हा दोन डायग्राम काढाव्याच लागतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, उस आकृति का चयन करें जिसे यक्ष से रिक्त स्थान पर रखने से चित्र का पैटर्न पूर्ण हो जाएगा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर अशी डायग्राम आहे. त्यानंतर अशा प्रकारे मध्यस्थानी येणार आहे. त्यानंतर परत इथं एक येणार आहे. तर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इथं ही जी शेवटची रेष आहे ती इथं दिलेली नाही, म्हणून हा ऑप्शन कटला. परत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा पण चुकीचा दिलेला आहे आणि इथं मध्यस्थानी रेष अजिबात नाही, या दोन्ही ठिकाणी दिलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, विकल्पों में से उस आकृति का चयन करें जो दी गई श्रृंखला में अगले स्थान पर आएगी. तर पुढच्या स्थानावर येणारी जी डायग्राम आहे ती ऑप्शन नंबर बी येणार आहे. क्यू टी से 2 गुना भारी है, आर का वजन एस से आधा है, पी का वजन आर से आधा है. अगर क्यू पी से 3 गुना ज़्यादा भारी है तो इन सब में से भारी कौन है. तर यस या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर विकल्पों में से उस आकृति का चयन करें जिसमें यक्ष से चिन्हित आकृति समाहित है. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, यक्ष से चिन्हित आयताकार पारदर्शी शीट का पैटर्न तब कैसा दिखेगा जब इस शीट को डॉट से बनाई गई रेखा पर मोड़ा जाएगा. जर हा पॅटर्न आहे तर ऑप्शन नंबर डी हा मूल्यानंतर असा पॅटर्न बनणार आहे. उस विकल्प का चयन करें जो सही रूप में रिक्त स्थानों को भरे और श्रृंखला को पूरा करे. असा हा प्रश्न आहे. तर एकाड एक संख्यांचा फरक घ्यायचा आहे आणि परत त्यांचा फरक घेतल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 44. अगर एक कूट भाषा में डिस्टेंट बरोबर 9, अर्थ बरोबर 7, तो सायकोलॉजी क्या होगा. तुम्ही इथे पाहू शकता 7 अक्षर आहेत प्लस 2 केले आहेत. इथं 5 अक्षर आहेत प्लस 2 केलेले आहेत, म्हणून इथं येणार आहे की 10 अक्षर आहेत प्लस 2 केल्यानंतर 12 येतील. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. त्यानंतर पुढील प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा वेन रेखाचित्र दिए गए वर्ग के बीच के संबंध को सही दर्शाता है. सही संबंध कोणता दर्शवतो अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. छात्र, क्रिकेट प्रशंसक आणि टेनिस खिलाडी. तर काही छात्र हे क्रिकेट प्रशंसक असतील तर काही छात्र हे टेनिस खिलाडी पण असू शकतात. म्हणजेच ऑप्शन नंबर डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
उस विकल्प का चयन करें जो सही रूप में रिक्त स्थानों को भरे और श्रृंखला को पूरा करे। इथं पण एकाड एकच संख्या घ्यायच्या आहेत. 21, 18 आणि 11. इथं कितीचा फरक आहे? 3. त्यानंतर इथं किती? 7. 3ची दुप्पट केली आणि परत 1 मिसळला. परत इथे त्याच पद्धतीने येणार आहे. यानंतरचा आन्सर येणार आहे 36. निम्नलिखित सेट की संख्याएं एक खास प्रकार से आपस से संबंधित है। दिए गए विकल्पों में से उस सेट का चयन करें जो निम्नलिखित सेट के समान है। जो समान सेट आहे तो सारखा असणारा कोणता इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. तुम्ही ह्याच्या या प्रश्नामध्ये जर संबंध पाहिला तर 6 आणि 7 किती होणार आहेत? 13. 13ची दुप्पट करा आणि त्यामध्ये 2 प्लस करा. त्याचप्रमाणे 9 आणि 7 किती? 16. 16ची दुप्पट करा आणि त्यामध्ये 2 प्लस करा. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. यानंतर पुढील प्रश्न, कौन से दो चिन्हों को अगर आपस में एक दूसरे से बदल दिया जाएगा तो निम्नलिखित समीकरण सही हो जाएगा. तर ऑप्शन नंबर 3 घेऊन आपण पाहू. 8. भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार घ्यायचा आहे. गुणिले 4 वजा 18 अधिक 12 आणि गुणाकाराच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? 6 बरोबर 16. 8 चौक किती? 32 वजा 18 आणि हे अधिक इथं भागाकार आहे. 6 ने 12ला भागल्यानंतर 2 येईल बरोबर 16. 32 वजा, आता या ठिकाणी वजा 18 अधिक 2 आहेत. वजाबाकी करू शकता किंवा अगोदर वजाबाकी करून नंतर बेरीज करू शकता. कोणत्याही पद्धतीने केलात तर सोपंच जाईल. आपण अगोदर वजाबाकी करू. 12मधून 8 गेले किती राहिले? 4. इथं राहिले 2. 2मधून 1 गेले किती? 1. 14 अधिक हे 2 किती? 16. म्हणजेच उजवी आणि डावी बाजू समान आलेली आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो सही रूप में रिक्त स्थानों को भरे, श्रृंखला को पूरा करे. BDF या ठिकाणी पहिले तर एक एक अक्षराचा गॅप आहे. त्यानंतर HIJ परत एक एक अक्षराचा गॅप, परत UVW BDF. यानंतर पुढील प्रश्न, 4 संख्याएं दी गई है जिनमें से 3 संख्याएं किसी न किसी रूप में समान हैं जबकि एक संख्या भिन्न है. असंगत चुनिये. आता असंगत ओळखायची आहे, वेगळी असणारी. तुम्ही जर या संख्यांची बेरीज केली तर ती 12 येणार आहे. परत ऑप्शन नंबर 3 मध्ये पण 12च येणार आहे आणि बी मध्ये पण 12च येणार आहे. ऑप्शन नंबर डी जर पाहिलं तर इथं बेरीज किती येते? 11 येते. म्हणून ऑप्शन नंबर डी हे असंगत आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो तीसरे पद उसी तरह संबंधित है जिस तरह दूसरे पद पहले पद से संबंधित है. भवन ईट से संबंधित है तो कपडा धागे से संबंधित. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण रिझनिंग या विषयावर विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ कसे वाटत आहेत? ही सिरीज अशीच कंटिन्यू करायची आहे का हेही कमेंटमध्ये कळवा. तसेच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.